आणि आताच्या घडीची आणखी एक महत्त्वाची बातमी। अक्षय शिंदेचं शवविच्छेदन पूर्ण झालंय। शिंदे कुटुंबानं अक्षयचा मृतदेह नाकारलाय। अक्षयचा मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय। अक्षयच्या शवविच्छेदन अहवालाकडे आता लक्ष लागून राहिलंय। शिंदे कुटुंबानं अक्षयचा मृतदेह नाकारलाय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता माझ्यासोबत आहेत। कुणाल, आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या हाती लागते। शवविच्छेदनानंतर ज्यावेळेला कुटुंबाकडे अक्षयचा मृतदेह सोपवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला त्यांनी तो नाकारलाय। काय अधिक माहिती आहे? प्रशांत, शवविच्छेदनानंतर सर्वात पहिले तर हा जो मृतदेह आहे हा त्या पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात येतो आणि त्यानंतरच तो नातेवाईकांकडे दिला जातो। आता अक्षय शिंदेचा मृतदेह आहे तो ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। मात्र ठाण्यामध्ये कळवा रुग्णालयामध्ये त्याला घेऊन गेलेले आहे। त्याच्या मृतदेहाला मात्र कळवा रुग्णालयातून आता त्याच्या कुटुंबियांनी हा मृतदेह घेण्यास नाकारलेला आहे। आम्हाला न्याय हवा आहे आणि अक्षय शिंदेचा ज्या काही प्रकारे मृत्यू झालाय हा काहीतरी कट असल्याचा त्यांचा वारंवार आरोप आहे। त्यामुळे आता पोलिसांची भूमिका काय असणार आहे पुढची हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आता अक्षय शिंदेचा मृतदेह नातेवाईक स्वीकारतायत का, किंवा नातेवाईकांनी जर स्वीकारला नाही तर पोलिसांची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण सीआयडीची एक पथक देखील आता ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यामध्ये ठिकठिकाणी चौकशी त्यांनी सुरू केलेली आहे। जे पोलीस अधिकारी रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांची देखील चौकशी झालेली आहे। स्पॉटची देखील त्यांनी व्हिजिट केलेली आहे। गाडीची जाऊन त्यांनी पाहणी करून आलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीला देखील वेग लागताना पाहायला मिळतोय। मात्र आता अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी नाकारलेलं प्राथमिक माहिती समोर येते। प्रशांत, कुणाल, या संदर्भात जर समजा हा यांचा नकार कायमच राहिला कुटुंबियांचा, शिंदे कुटुंबियांचा, तर पुढे पोलीस कोणत्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकतात याबाबत काही माहिती आहे का? पोलीस या पुढे काय करू शकतात हे अद्याप कळलेलं नाहीये। मात्र नातेवाईकांना त्या ठिकाणी पोलीस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी फोर्स करू शकतात। मात्र जर मृतदेह ताब्यात नाही घेतला तर मात्र पोलिसांकडूनच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। ठाण्यातील जवाहर बागेत हा अंत्यसंस्कार होऊ शकतो, कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मशीन्सची सुविधा उपलब्ध आहे आणि त्यामुळे त्याच ठिकाणी मृतदेह वरती अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।